खूप साऱ्या एक्सपिरियन्सने, खूप साऱ्या अनुभवाने किंवा मग जे काही आता व्यक्ती प्रेझेंटमधल्या गोष्टीला कमी इम्पॉर्टंट देत, पास्टमधल्या गोष्टींचा जास्त बाऊ करून ते आनंदी राहतच नाही. गोंधळ असा झाला की आता आपल्याकडे जो टाईम आहे, त्याच्यात आपण कसं स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे, कसा त्या कामात टाईम टेबल करून आनंद घेतला पाहिजे, ह्याच्याकडे लक्ष कमी व्हायला लागलंय आणि पास्टचा विचार करतात की पास्टमध्ये माझे खूप म्हणजे गोष्टी खूप साऱ्या कमी अवेलेबल होत्या. मला खूप जणांनी इम्पॉर्टन्स दिलंच नाही. खूप जणांनी माझा काम करून सुद्धा त्याचा बेनिफिट काही दिलाच नाहीये. हे जे रडगाणं आपण चालू केलं, की घरच्यांनी मला सपोर्टच दिला नाही. पण तुम्हाला सांगू, तुमचा पास्ट खूप अप डाऊनचा होता, म्हणून तुम्ही आज प्रेझेंटमध्ये स्ट्राँग झालात. ही गोष्टच तुम्ही विसरून गेलात. तर पास्ट जर विसरायचा असेल, त्याला आपण डिलीट करायचा प्रयत्न केला, तर तो रिवाइंड होतोच. पण पास्टला जर विसरायचा असेल ना, तर प्रेझेंटमध्ये त्याला आठवणीत आणायचं नाही. त्याला उघडीत बसायचं नाही, हे झालं, तेच झालं ते. त्याने काय होतं, प्रेझेंटमध्ये आपण आनंद घेऊ नाही शकत. मग आपण निगेटिव्ह विचारात जातो. हां, ठीक आहे ना. आपल्याला त्यावेळेस एन्व्हायर्नमेंट छान होतं, त्यावेळेस आपल्याला सपोर्ट नव्हता, त्यावेळेस आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन माहीत नव्हतं, त्यावेळेस एवढा एक्सपिरियन्स नव्हता. पण ठीक आहे ना, पास्टने हे सगळं आपल्याला दिलं. म्हणून आज आपण स्ट्रॉंगली खूप छान काम करतोय. आपल्याला त्या एक्सपिरियन्सनी आज खूप छान विचार करण्यासाठी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आता आपल्याकडे आहेत. तर का बरं पास्टला ब्लेम करत राहायचं आणि प्रेझेंटमध्ये पण आनंदी नाही राहायचं? हे जे गोंधळ चाललाय, मुद्दा चाललाय, आजपासून एक गोष्ट एकदम ठाम गाठ मारून घ्या, की पास्ट खूप त्रासदायक होता ना, ठीक आहे ना, की तो त्रासदायक होता. पण मला खूप स्ट्राँग बनवलं. हा एकच तुम्ही ट्रिक लक्षात ठेवा. बघा, या पास्टपासून तुम्ही काय छान शिकलात, ह्याही गोष्टी तुम्हाला आठवतील आणि त्याच्याने आज मी खूप छान सक्सेस व्यक्ती तयार झालोय, ह्याचाही स्वतःला अभिमान वाटेल. नक्कीच ट्राय करा.